अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एक घटना घडलेली आहे। माहिती समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पारा चढलेला आहे। पोलिसांनी आरोपी महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पोलीस अधिकाऱ्याकडून आरोपी महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात येतोय। अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे। माहिती समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पारा चढला। आरोप झालेल्या संबंधित पोलिसाला वरिष्ठांनी झापलं। एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला शरीर सुखाची मागणी केली असल्याचं महिलेने तिथल्याच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितलं आणि ही बाब महिला पोलिसांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांचा पारा चढला आणि पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी थेट तेथील पोलीस SSIला झापलं। मात्र महिलेनं केलेला आरोप खरा आहे का याचा तपास ही आता करणं गरजेचं आहे। तर अकोल्यातून एक मोठी बातमी पाहतोय। एका महिलेने पोलिसांवर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केलेला आहे। आता हा महिलेने जो आरोप केला तो खरा आहे का याचा सुद्धा तपास करणं गरजेचं आहे। पण जशीच माहिती मिळाली तशी वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी तिथे आले आणि त्या पोलिसाला त्यांनी झापलंय। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे। तर जयेश, अकोल्यातून बातमी समोर येते, एका महिलेने एका पोलीस अधिकाऱ्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केलाय। काय नेमकं प्रकरण आहे? अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन मधील ही घटना आहे आणि अकोल्यातील जे पोलीस अधिकारी आहेत डोंगरे साहेब त्यांना त्या पोलीस अधिकारी आहेत त्यांनी ASI जो आहे तो ज्या महिलेला त्यांनी शरीर सुखाची आरोपी महिलेला शरीर सुखाची मागणी केली आहे या संदर्भात त्यांना समज दिली आहे आणि त्यांना चांगलंच झापलं आहे आणि या प्रकरणी आता त्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आधीची आणि अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। अकोल्यातील एका पोलीस अधिकाऱ्याकडून जर अशी मोठी गुन्हा होत असेल तर सामान्य नागरिकांचा काय असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतो आहे। नक्कीच जयेश, दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद। तर या पोलीस अधिकाऱ्यावर आता कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि अर्थातच अशा प्रकारे जे रक्षक आहेत, कायद्याचे रक्षक आहेत, तेच जर भक्षक होऊ लागले तर सामान्य माणसाने करायचं तरी काय हा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो।